हे आपलं गुलाबाचं झाड आहे. मस्त सुंदर असं फुटलेलं आहे. त्याला फुटी छान अशा फुटायला लागलेल्या आहेत. हे आपलं सुंदर असं झाड आहे, फुटलेलं आहे छान असं. त्याला आपण खुरपून शेणखत घालणार आहे. आपण त्याला खुरपून घेऊया. हे आहे फणसाचं झाड, कुंडीमध्ये लावलेलं आहे आपण. आता आपण ह्या गुलाबाच्या झाडाला खुरपून घेऊया. गुलाबाच्या झाडामध्ये लसूण उगवलेला आहे. तर आपण याला खुरपून घेतलेला आहे. गुलाबाच्या झाडाला घालण्यासाठी आपण गौरी बारीक करून घेतलेली आहे, भुगा करून. मस्त असा भुगा करून घेतलेला आहे. आता आपण हे झाडाला यूज करणार आहे. आता भरून घेऊया. तर आपण हे भुगा भरून घेतलेला आहे, हे आपण गुलाबाच्या झाडाला देऊन घेऊया. एक मोठी देऊन घ्यायचं. आता आपण मातीत मिक्स करायचं असा हाताने. हे मोठे तुकडे असले तर फोडून टाकायचे छान असं. या फणसाच्या झाडाला पण देऊन घेऊया एक मूठ. त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. खतामध्ये असं मातीमध्ये मिक्स केल्यामुळे झाडाला असं लवकर पोचतो. त्याच्यामुळे आपण हे झाडाच्या मातीमध्ये मिक्स करून घेतलेला आहे. पण गौरीचा खात घातलेला आपण मिक्स करून घेतलेला आहे. तर आपण सगळ्या झाडाला देऊन घेणार आहे. हे कॅरी बॅग मध्ये लावलेलं आहे आपलं हे गुलाबाचं झाड. आपण त्याला पण देऊन घेणार आहे एक मुट्ठी. असं चौबाजूनी टाकून घ्यायचं आणि हे मातीत मिक्स करून घ्यायचं असं. इकडं आपलं ब्रह्मकमळचं झाड आहे, त्याला पण आपण देऊन घेणार आहे एक मुट्ठी. मातीत मिक्स करून घेतलेला आहे आपण हा खात. हे आपलं पानाचं झाड आहे, त्याच्यात पण आपण एक मुट्ठी देऊन घेणार आहे. हे आपण ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. हे जास्वंदाचं झाड आहे, त्याला पण आपण देऊन घेऊया. हे आपल्याकडं गंधराचं झाड आहे, त्याला पण आपण एक मुट्ठी देऊन घेणार आहे. कारण त्याला कळ्या लागायला लागल्यात, त्याच्यामुळे खाताची गरज त्याला जास्त पडते. त्याच्यामुळे आपण याला खात देऊन घेणार आहे. इथं आपले सगळे गुलाबाची झाडं आहेत, त्याला आपण सगळ्या झाडांना घालून घेणार आहे गौरीचा खात. हे आपल्याकडं गौरीची राख आहे, ते होळीला आपण होळी पेटवतो त्याच्यापासून हे बनवलेली राख आहे, होळीची राख आहे. हे आपण गुलाबाच्या झाडाला थोडी थोडीशी आपण टाकून घेणार आहे. राखेपासून फंगस लागत नाही आणि झाडासाठी चांगले असते. त्याच्यामुळं आपण ही राख थोडी थोडीशी टाकून घेणार आहे. हे असे आपण थोडी थोडीशी टाकून घ्यायचे. होळीच्या याच्यामध्ये पैसे होते ते पण आपल्याला सापडलेले आहेत. ही आपली आळूची पानं मस्त सुंदर अशी आलेली आहेत छान. हे आळूचे पानं आहेत आपले. हे आहे आपलं वांग्याचं झाड, पण वांग्याच्या झाडाला पण टाकलेली आहे राख. मस्त छान आहे वांग्याचं झाड.
हे रताळाचा वेल आलेला आहे, याच्यामध्ये रताळा आहे. आपले जास्वंदाचे फुलं असे छान मस्त सुंदर आलेले आहेत. जास्वंदाच्या झाडाला पांढरी फुलं आहेत जास्वंदाचे, छान आलेला आहे. इथं आपला भोपळ्याचा वेल आहे, चाललेला आहे आपला भोपळ्याचा वेल.